कायदेशीर नोटीस आपल्याला मिळाली, की आपल्यापैकी अनेक लोक घाबरून जातात. पण तसं घाबरून जायची काही गरज नसते. कारण केवळ कायदेशीर नोटीस आली म्हणून तुमच्यावर लगेच काही कारवाई होत नाही. बहुतांश वेळेला कायदेशीर कारवाई सुरू करण्यापूर्वी कायदेशीर नोटीस पाठवण्यात येते. मग जेव्हा तुम्हाला कायदेशीर नोटीस मिळते, तेव्हा नेमकं करायचं काय? तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण ध्यानात ठेवायच्या. सगळ्यात पहिले, जर तुमचा काही वाद असेल, त्या वादामध्ये काही तथ्य असेल आणि त्या वादामध्ये आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतील, तर उगीचच आपला अहम किंवा इगोमध्ये न आणता, तुम्ही आणि ज्याने तुम्हाला नोटीस पाठवले, त्याच्याशी थेट संपर्क करून तुमचा जो काही वाद आहे, तो संपवून टाकावा. उगीचच कोर्टाची पायरी, वकिलाची पायरी चढायच्या भानगडीत पडू नये. सुरुवातीला त्याची खूप मजा असते, खूप खुमखुमी असते, पण नंतर तो सगळा प्रकार त्रासदायक बनतो. पण समजा असं असेल, की त्या वादामध्ये तुमची सुद्धा काही बाजू आहे, त्याची सुद्धा काही बाजू आहे आणि तुम्ही हे प्रकरण कायदेशीर पातळीवर न्यायला तयार आहात, तर मात्र त्या नोटिसीला प्रत्युत्तर देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्हाला नोटीस येते, तुमच्या विरुद्ध काही आरोप लावले जातात, तेव्हा त्या आरोपांना प्रत्युत्तर देणं, त्या आरोपांना खोडून काढणं किंवा त्या आरोपांच्या विरोधात आपली बाजू मांडणं, वादीला आणि त्याच्या वकिलाला कळवणं हे फायद्याचं ठरू शकतं. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे असं प्रत्युत्तर दिलंच पाहिजे का किंवा बंधनकारक आहे का? तर असं मात्र अजिबात नाही. एखाद्याला कायदेशीर नोटीस मिळाली म्हणजे त्याने त्याचं प्रत्युत्तर दिलंच पाहिजे असं काही नाही. त्या कायदेशीर नोटिशीच्या आधारावर समजा दावा वगैरे दाखल झाला, तर तिथे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायची संधी मिळतेच. तुम्ही नोटिसीला प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून आता दाव्यात तुम्हाला काही म्हणता येणार नाही, असलं काही आपल्याकडे नाहीये. पण जसं सुरुवातीला मी म्हटलं, की समझोत्याचा एक प्रयत्न होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर नोटीस आणि नोटिसीला पाठवलेलं प्रत्युत्तर यांनी दोन्ही पक्षकार, दोन्ही वकील यांनी जर समझोता करायचा प्रयत्न केला आणि दोघांनी आपापल्या हट्टाचा थोडा हट्ट आपला बाजूला ठेवून सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केला, तर कोर्ट कचेरीपासून तुमचा बचाव होऊ शकतो आणि त्या दृष्टीने नोटीस आणि नोटीस प्रत्युत्तर हे फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं काय, तर नोटीस आली तर घाबरून जाऊ नका. गरज असेल तर त्याला प्रत्युत्तर द्या. जर त्या वादामध्ये तथ्य असेल, तर उगीचच आपला अहम मध्ये न आणता सरळ जाऊन थेट बोलणी करा. आणि जर ते कायदेशीर पातळीवर प्रकरण जाणारच असेल, तर ते कायदेशीर पातळीवर जाऊ दे. तिथे सुद्धा तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता येईल. नोटीस प्रत्युत्तर न देण्याने तुमच्या कोणत्याही कायदेशीर अधिकारांवर गदा येत नाही. म्हणून घाबरून जाऊ नका, पण सजग राहा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? हा विषय आपल्याला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.